शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज आमदार अपात्रतेवर सुद्धा सुनावणी होणार। मागच्या आठवड्यात सलग 3 दिवस युक्तिवाद पार पडल्यानंतर आज पुन्हा ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करणार। आज दुपारी 2 वाजता सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या पीठासमोर सुनावणी पार पडेल। राजकीय परीक्षेत शिवसेना पास होईल, संख्याबळ आपल्याकडे जास्त। शिंदेगड पक्षातील सर्व नेत्यांना श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिल्याची सूत्रांची माहिती। कोर्टात आपली बाजू मांडू तेव्हा विरोधकांची तोंड बंद होतील, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावरती हस्तक्षेप करता येणार। राज्य सरकारकडून महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 अधिसूचित। सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार मुख्यमंत्र्यांना। माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी, मी इथेच राहणार। दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। रिकाम टेकड्या लोकांना माझ्याविषयी चर्चा करायला आवडतं, फडणवीसांची टीका। मोदींना उत्तम कॅबिनेट बनवायची आहे, त्यांना फडणवीसांची गरज, दिल्लीत या असं मोदींनी कालही फडणवीसांना सांगितलं असेल। मुख्यमंत्री फडणवीसांना राष्ट्र साथ घालतंय। फडणवीस आणि मोदींच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराकडे संपूर्ण देशाचं लक्ष। फडणवीस मोदींना भेटतात तसं काही लोक शहांना भेटतात। मी पुन्हा येईन असं फडणवीस बोलले, पण ते पुन्हा आले नाहीत। पुन्हा येण्यासाठी फडणवीसांना शिवसेना फोडावी लागली। देवेंद्र फडणवीस हळूहळू इकडचा कार्यक्रम आवरणार, संजय राऊतांचा दावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर। कुंभमेळा नियोजनासंदर्भात देखील मुख्यमंत्री आढावा घेण्याची शक्यता। नाशिकमधील खड्ड्यांवर न झालेल्या वादानंतर मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याला महत्त्व। मुख्यमंत्र्यांनी नाशिकला 25 ते 30 कोटी रुपये घेऊन जावं। खड्ड्यांमुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांना 1 कोटी आणि जखमींना 50 लाख रुपये द्यावेत। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यावरनं संजय राऊतांची टीका। नाशिकच्या कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात मोठी आर्थिक उलाढाल। तनय महाजनच्या बँक खात्यात 2,72 लाख रुपये जमा झाल्याची पोलिसांची माहिती। नरेंद्र महाजननं रोख स्वरूपात 36,50,000 रुपये घेतल्याचा संशय। ठेकेदारांकडून सुमारे 3.5 कोटी रुपये उकळल्याचं तपासात समोर। आदित्य ठाकरे चाकणनंतर पुण्यातील हिंजवडीचा दौरा करणार। वाहतूक कोंडी, खड्डे आणि इतर समस्या आदित्य ठाकरे जाणून घेणार। आदित्य ठाकरे आजच हिंजवडीमध्ये जाऊन पाहणी करणार। जेव्हा भाजप ब्रिटिशांची माफी मागत होतं तेव्हा काँग्रेसच्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी वंदे मातरम हीच लढाऊ घोषणा होती। पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य, तर वंदे मातरमचा अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य। भ्रष्टाचारी नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपात गेलेल्या बाई राहुल गांधींवर आरोप करते। चित्रा वाघ यांचं नाव न घेता विजय वडेट्टीवारांची टीका। एकनाथ शिंदेंनी काँग्रेसमध्ये जाण्यासाठी अनेकदा चाचपणी केली, त्यावेळी सुद्धा ते रात्रीच प्रवास करत होते, संजय राऊतांचा मोठा दावा। विनोद तावडे यांच्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी। विनोद तावडेंची उत्तर प्रदेश विधानसभा प्रभारीपदी नियुक्ती। आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय। त्यानंतर पुन्हा पाहूयात बातम्या महाफास्ट। धाराशिवमध्ये सरनाईकांच्या रिसॉर्टसाठी गोरगरिबांच्या दुकानांवरती कारवाईचे आदेश। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप। धाराशिवमध्ये पालकमंत्री सरनाईकांनी 20 एकर जागा घेतली। तामलवाडी टोलनाक्याजवळच्या रिसॉर्टसाठी हॉटेल्स, टपऱ्या आणि दुकानांवरती कारवाई, सपकाळांचा आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर भलतंच वंदे मातरम गाणं वाजलं। परिवहन विभागाच्या कार्यक्रमात वंदे मातरम ऐवजी बॉलिवूड गीत वाजलं। शिंदे यांच्यासोबत मंत्री उदय सामंत आणि प्रताप सरनाईक देखील होते। मराठीची सक्ती नाही तर मराठीची भक्ती आहे। रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीवरनं शिंदेंची प्रतिक्रिया। मी देखील रिक्षा चालवली, त्याचा मला अभिमान। अमराठी लोकांशी मराठीत संवाद साधणं ही मराठी माणसाची जबाबदारी, शिंदेंची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक। बैठकीआधी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक झाली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत बैठक। नवनाथ वाघमारेंविरोधात बार्शीतील सकल मराठा समाज आक्रमक। नवनाथ वाघमारेंना चोप देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस जाहीर। मराठा समाजाचे नेते डॉक्टर कपिल कोरकेंकडनं बक्षीस जाहीर। नवनाथ वाघमारेला पहिल्यांदा मारेल त्याला 10 लाखांचं बक्षीस। मराठा आंदोलक मनोज जरांगेंकडनं मुंबई जाम करण्याचा इशारा। 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र मला पाहिजेत, वेळ आली तर सरकार पाडणार, जरांगेंचा इशारा।
जरांगेंच्या आंदोलनानं ओबीसी आरक्षणाला धोका नाही. सीजेपीचं आंदोलन बघून जरांगेंना अतिउत्साह आलाय. जरांगेंनी संविधानाचा अभ्यास करावा, परिणय फुकेंचा सल्ला. सरकार उलथून टाकण्याची भाषा, अराजकतेला खतपाणी देणारी फुकेंचं वक्तव्य. मराठा आणि कुणबी एक होऊ शकत नाहीत. ओबीसींवरती घाव घातला जातोय. विजय वडेट्टीवारांचा आरोप. ओबीसींच्या 378 जाती असलेल्या कळपात येऊन काय कराल, वडेट्टीवारांचा सवाल. बीडच्या गेवराईतील ओबीसी मेळाव्यातनं हाके लवकर गेल्यामुळे नवनाथ वाघमारेंची टीका. कुणाचं ढेकळाचंही काम नाही, कुणाची काय गणित आहेत हे मला माहिती आहे. वाघमारेंची हाकेंचं नाव न घेता टीका. मनोज जरांगेंनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडनं आंदोलनाची घोषणा. काहीही झालं तरी 1 सप्टेंबरला आम्ही मुंबईला निघणार. ओबीसींच्या बाजूने मुख्यमंत्री आणि ओबीसी नेते बोलत नाहीत, हाके यांचा आरोप. जातनिहाय जनगणनेतनं ओबीसी प्रवर्ग वगळणं हे मोदी सरकारचं मोठं कारस्थान. काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप. जनगणनेच्या प्रश्नावलीमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना न ठेवल्यामुळे सामाजिक न्यायाच्या तत्वांना हरताळ फासला जात असल्याचं विधान. जातीय जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नाही. ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा आरोप. डिसेंबरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ रामलीला मैदानावर आंदोलन करणार, तायवाडेंची माहिती. मुंबईत काँग्रेसचं भाजपच्या विरोधात मुंडन आंदोलन. खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या नेतृत्वाखाली मुंडन आंदोलन. हल्द्वानी येथील कार्यक्रमानंतर खरगेंचा अवमान केल्याचा काँग्रेसचा आरोप. तर सभेनंतर मंचावरती गोमूत्र शिंपडल्यामुळे काँग्रेस आक्रमक. आता पाहूयात बातम्या महाफास. राज्यातील प्रलंबित 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. राज्य निवडणूक आयोगानं निवडणुका घेण्यासंदर्भात माहिती सादर करण्यासाठी वेळ मागितला होता. ठाण्यातील छायाचित्र प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. प्रदर्शनात एकाच फ्रेममध्ये उद्धव ठाकरे, मीनाक्षी शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो. दोन्ही शिंदेंना पाहून उद्धव ठाकरेंनी डोक्याला हात मारला. फोटो पाहून शिंदेंची मिश्किल टिप्पणी. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके हिंगोलीतील लिंबाळा मक्ता गावात. दिपकेंचा लिंबाळा मक्ता गावातील नागरिकांशी संवाद. राजकारणात नसताना सुद्धा आम्ही महिन्याभरात बदल घडवला. आंदोलनाबाबत दिपकेंची प्रतिक्रिया. टिस्टच्या दीक्षांत समारंभाला सरन्यायाधीश सूर्यकांत मुख्य अतिथी नसणार. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर CS परमेश हे मुख्य अतिथी असणार. 16 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामती दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते विद्या प्रतिष्ठान प्रेरणास्थळ वास्तूचं उद्घाटन होणार. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी दिली माहिती. SIR अभियानाच्या दृष्टीनं प्रदेश भाजपची आज महत्वाची बैठक. मुंबई कोकणातील पदाधिकारी बैठकीला हजर राहणार. बैठकीत SIR संदर्भातील नियोजनावरती मार्गदर्शन केलं जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, तरुण चुग बैठकीला उपस्थित असतील. मंत्री भरत गोगावले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्यानंतर गोगावले भेटीला. भरत गोगावले मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानण्यासाठी भेट घेणार असून 2 ते 2.5 वर्षांपासून सुरू असलेला पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला. 31 ऑगस्टला भटका विमुक्त दिवस म्हणून आम्ही साजरा करणार. या संदर्भात मंत्री अतुल सावेंसोबत वारंवार बैठका झाल्या. लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक होणार. मंत्री संजय राठोड यांची माहिती. कल्याणमध्ये ब्रिजभूषण सिंग यांच्या समर्थनावरून भाजप मनसेत वाद पेटला. ब्रिजभूषण सिंगला सलाम. राज ठाकरे युपीला गेले नाहीत. नंदू परब यांच्याकडनं राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख. टोळी घेऊन फिरणाऱ्यांनी राज ठाकरेंचं नाव घेऊ नये. मनसे शहराध्यक्ष हर्षद पाटील यांचं उत्तर. नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी विजय वडेट्टीवारांची भेट. उमरेडचे आमदार संजय मेश्राम देखील उपस्थित. विद्यार्थ्यांच्या हक्कांवरती गदा आणणारा निर्णय मागे घेण्याची मागणी. 5 ऑगस्टच्या शासन निर्णयातील संबंधित तरतुदींविरोधात आदिवासी विद्यार्थी संघ आक्रमक. गडचिरोलीतील आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणात प्रकृती बिघडल्यामुळे एका विद्यार्थिनीला रात्री नागपूरला हलवलं. गंभीर विद्यार्थिनीवर नागपुरात शस्त्रक्रिया. मात्र विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक. आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू तर 3 विद्यार्थिनी गंभीर. अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू. महर्षी पब्लिक स्कूलमधली धक्कादायक घटना. चिखलदरा तालुक्यातील करंजखेडा येथील इयत्ता 11वीचा विद्यार्थी राजेश बाबू बेठेकर याचा मृत्यू. 5 विद्यार्थ्यांवरती उपचार सुरू. राज्यातील कंत्राटदारांचं आज राज्यव्यापी आंदोलन. विदर्भ कंत्राटदार असोसिएशनचा आजच्या आंदोलनाला पाठिंबा. राज्यात शासकीय कंत्राटदारांचे 90,000 कोटींचं शासकीय देयक थकीत. आझाद मैदानावरती होत असलेल्या आंदोलनात विदर्भातील जवळपास 400 कंत्राटदार.
चाकण एमआयडीसीच्या धर्तीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल. एमआयडीसीमध्ये टप्प्याटप्प्यानं इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट लागू होणार. उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल. रस्ते, गटारं आणि ड्रेनेजची देखभालही इंडस्ट्रियल टाउनशिप अंतर्गत होणार. भंडारा जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा. दूध संघावर भाजपचं वर्चस्व असताना विलास काटेखाय यांनी राजीनामा दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण. पुण्याच्या भोरमधील भोंगवली गावात सबस्टेशन रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांकडून शरद पवारांची भेट. सबस्टेशन आणि टॉवर लाईनचा प्रकल्प रद्द करण्याची मागणी. या प्रकल्पामुळे सुपीक जमिनी बाधित होणार असल्याचा दावा. नाशिक शहरातील 5,57,103 मतदार संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर. एसआयआर प्रक्रियेत नाशिक शहरातील 4ही मतदारसंघ पिछाडीवर. अंतिम मतदार यादीत शहरातील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता. सीसीटीव्ही नसतील तर 10वी-12वीचं परीक्षा केंद्र रद्द होणार. 10वी-12वीच्या परीक्षेसाठी कोकण बोर्डाचं महत्त्वाचं पाऊल. कोकण विभागीय मंडळाकडून 175 केंद्रांची तपासणी. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील मार्लेश्वर देवस्थानात ड्रेस कोडची सक्ती. मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी अंगप्रदर्शन करणाऱ्या आणि तोकड्या वेशभूषेला बंदी. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाचे 7 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. धरणातून 33,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरूच. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कायम. कर्नाटकमधील हिडकल आणि अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. हिडकल डॅममध्ये 52 टीएमसी तर अलमट्टीमध्ये 123 टीएमसी पाणीसाठा. पाऊस वाढल्यास कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्याला पूरसदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता. द्वारका सर्कल येथील इंटरचेंजचं काम पूर्ण करण्यासाठी आज नाशिक शहरातील पाणीपुरवठा बंद असणार. 12 तासांसाठी हा शटडाऊन घेतला जाणार. या कामासाठी जवळपास 200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक काम करणार. नाग नदीतील सांडपाण्यामुळे गोसेखुर्द धरण प्रदूषित. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून गंभीर दखल. केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस. 4 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.